समाचार अब तक, सत्य का साहस। बीजेपी विधायक समीर मेघे ने अनिल देशमुख पर लगाए गए आरोपों को लेकर तीखी प्रतिक्रिया दी है। मेघे ने कहा कि जिस व्यक्ति का नाम मतदाता सूची में शामिल है, चाहे वह बाहर शहर में रहता हो, फिर भी उसका वोट करना बिल्कुल सही है। उन्होंने सवाल उठाया कि जब खुद अनिल देशमुख नागपुर में रहते हैं और उनका मतदान काटोल में है, तो क्या इसे भी वे बोगस मतदान कहेंगे? समीर मेघे का दावा है कि 21 तारीख को आने वाले चुनाव परिणामों से पहले ही अनिल देशमुख को अपना बड़ा पराजय दिखाई देने लगा है, इसलिए हार सामने देखते ही वे चुनाव आयोग पर आरोप लगाकर एक झूठा नैरेटिव खड़ा कर रहे हैं की बोगस मतदान म्हणजे काय। तो समजा बाहेर गावात राहतो आणि तो मतदान करायला येतो, तर हे बोगस मतदान आहे का, हा माझा पहिला प्रश्न। मग समजा ह्या प्रश्नाचं हो उत्तर असेल तर आदरणीय अनिल देशमुख साहेब ते माझे पितातुल्य आहेत, त्यांचे चिरंजीव सलीलजी हे नागपुरात राहतात, पण त्यांचं मतदान कुठे आहे? तर मला असं वाटतं काटोल मतदारसंघात आहे। मग ते स्वतः नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान तिकडे आहे, तर हे बोगस मतदान झालं का, असा प्रश्न मला आदरणीय देशमुख साहेबांना आहे। आणि आपण मूळ समजून घ्या की हिंगणा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये MIDC मी वारंवार सांगितलं आहे, इथे MIDC आहे। MIDC मध्ये काम करणारे लोक काही दिवस येतात, काम करतात, काम जमलं भेटलं तर ठीक आहे, नाही तर ते परत आपल्या मूळ गावी जातात। आणि जेव्हा मतदानाची नोंदणी होते तेव्हा लोक इथं मतदान करतात। आता काही लोक वापस जातात, काही लोक तिथंच थांबतात, आणि हा सगळा वारंवार विषय विरोधकांचा आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या 21 तारखेला त्यांना आत्ताच पराभव दिसलाय आपला। आमच्या जे महाविकास आघाडीचे जे काही सहभागी लोक आहेत त्या लोकांना आजच कळलेलं आहे की आपला मोठ्या प्रमाणात पराभव होणार आहे, आणि म्हणून हे आज बोगस मतदान करणार आहे आणि 22 तारखेला हे EVM वर आपलं खापड फोडणार आहे। आणि माझी विनंती आहे हे सगळ्या लोकांना एकदाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्याही पक्षाचे तिथे आमदार होते, मंत्री होते, मी वारंवार आपल्याला विनंती करतोय की एकदा हा डिबेट झाला पाहिजे। त्यांचे 15 वर्ष, माझे 11 वर्ष, 5 वर्ष अधिक आदरणीय आमचे माजी आमदार घोडमारे साहेब जे आज दुसऱ्या पक्षात आहेत त्यांचे 5 वर्ष, असं 16 वर्षाचं त्यांचा विकास कामाचा आराखडा त्यांनी सादर केला पाहिजे, आणि 11 वर्षाचा विकासाचा आराखडा मी सादर करतो। आपण सामान्य लोकांना जाऊन विचारा की 2014च्या नंतर मतदारसंघामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की नाही आहे, आणि विकास कामावरच प्रभाव होऊन करोनाच्या काळामध्ये केलेले आम्ही जनसेवा, विकास कामं, अडीअडचणीमध्ये आम्ही धावून जाणारे लोक आहोत, आणि हे सगळं बघून लोक आम्हाला मतदान करतात। तर आपण समजलं पाहिजे की विरोधकांना माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला संधी होती, आपलं सरकार होतं, आपण तेव्हा लोकांची सेवा करण्यामध्ये आपल्याला अपयश आलं, तर म्हणून हे नवीन रोजचे नाटक करणं बंद करा, आणि त्यांना जे काही संधी आताही आहे त्या संधीचं त्यांनी सोनं करावं असा माझा त्यांना सल्ला आहे।